नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. आता चिंतनाचा अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सेवा पूर्ण झाल्यानंतरच्या कृपादान मागण्याच्या प्रकरणातला आहे. आधी सेवा करावी आणि त्याच्यानंतर कृपादानाची याचना करावी, या संबंधातला अभंग आहे. वारकरी संप्रदायामध्ये मी आपल्याला सांगतो, पण आधी अभंग सांगतो. पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुवोनी या ताट, शेष घेवोनी जाईन, तुमचे झाली या भोजन, अहो झाली एकसवा, तुम्हा आळवोनी या देवा, शेष घेऊन जाईन, तुमचे झाली या भोजन, तुका म्हणे एक चित्त करुनी राहिलो निवांत, शेष घेऊन जाईन, तुमचे झाली या भोजन. हा संप्रदायाच्या रिवाजाप्रमाणे, रीतीप्रमाणे भगवंतांची दिवसभरातली सेवा परिपूर्ण झाल्यानंतर केली जाणारी ही विनंती आहे, ही भगवंतांची प्रार्थना आहे. आणि एक खूप वेगळ्या स्वरूपाची याच्यामध्ये रचना आहे. प्रारंभ होतो जय जय रामकृष्ण हरीने, मग म्हटलं जातं भगवंताच्या श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा या नामावलीने भगवंताला गायलं जातं. त्याच्यानंतर दिवसभरामध्ये भगवंतांची चिंतनं अनेक प्रकारातून केली जातात. हरिपाठ होतो, जप होतो आणि नंतर भगवंताला विनंतीपर अभंगामध्ये या सगळं झाल्यानंतर, म्हणजे पसायदान झाल्यानंतरच्या नंतर सुद्धा शेवटी म्हणायचा जो अभंग तो आहे, पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुवोनी या ताट. या अभंगाची काही विलक्षण रचना आहे आणि काही विलक्षण गोडी आहे, विलक्षण प्रेम आहे. ही कळण्यासाठी जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी, हीच गोष्ट खरी. माऊली तुकोबाराय महाराज या ठिकाणी प्रसादाची याचना करतात. अर्थात आरती झाल्यानंतर, कथा संपल्यानंतर किंवा उपक्रम संपल्यानंतर लोक जायला निघतात, त्यावेळेला हात पुढे करून त्यांच्या हातावर कधी प्रसाद दिला जातो. कोणती एक प्रसाद वाटत असतो आणि तो जो वाटणारा प्रसाद आहे तो एक कणभर हातात जरी पडला तरी खूप बरं वाटतं. तो मस्तकाला लावून नमस्कार करून खायचा असतो. तो प्रसाद घेण्यामागचं नेमकं कारण काय असतं की दिवसभरात झालेली जी सेवा आहे ती सेवा भगवंतांच्या म्हणजे पंढरीनाथांच्या चरणी अर्पण केलेली आहे आणि पंढरीनाथांनी ती सेवा स्वीकारल्यानंतर पंढरीनाथांनी माझ्या हातात काहीतरी दिले, संतांनी माझ्या हातात काहीतरी दिलेला आहे, तो शेष कृपेचा जो माझ्याकडे दिलाय त्या कृपेचं शेषाला आधी मी वंदन करायचं, मस्तकाला लावायचं, नमस्कार करायचा, डोळे मिटून त्या भगवंताला पाहायचं आणि नंतर न खाली सांडता ते मुखात टाकून मोकळं व्हायचं. ही खरी पद्धत. गमत अशी आहे की मिळालेला प्रसाद कुठलाही असो, सत्यनारायणाचा असो, कुठल्याही कार्यक्रमाचा असो, कोणी म्हटलं अरे मी देवीला जाऊन आलो, प्रसाद आणलाय, मी वैष्णोदेवीला गेलो होतो, मी स्वामी समर्थांच्याकडे अक्कलकोटला गेलो होतो, मी इकडे गेलो होतो, तिकडे गेलो होतो, तिथं प्रसाद आहे. प्रसाद म्हणून कोणी हातावर काही वस्तू ठेवली की पटकन आपलं मन काय करतं, हातामध्ये प्रसाद घेतो, आपलं मस्त खाली झोपतं, प्रसादाला कपाळाला लावलं जातं, नमस्कार केला जातो, डोळे आपोआप मिटले जातात आणि डोळे मिटून आपण क्षणभर ज्याचा प्रसाद म्हणून आपल्या हातात दिलेला आहे त्या परमतत्वाला त्याचं दर्शन करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर प्रसाद खाऊन टाकतो. आणि त्याच्यानंतरची कृती फार विलक्षण आहे. तुम्ही कोरडा प्रसाद खा किंवा तीर्थ घ्या, त्याच्यानंतरची कृती काय आहे तर आपण डोक्यावरनं हात फिरवतो. डोक्यावरनं हात फिरवून, आपल्या मस्तकावरनं हात फिरवून तो कृपा प्रसाद पोटामध्ये पण जाईल आणि मस्तकावरती तो कृपादान देईल. याची दोघाही दृष्टीची साधक आपोआप नकळत ही रचना त्याच्या साधकाकडनं घडते, साधक नकळत करतो. तुकोबाराय महाराजांना हेच अभिप्रेत आहे. शब्दांचा खलछल कुठेही करायचा नाहीये. जिथं सांगितले तेवढीच गोष्ट. आम्हाला प्रसाद पाहिजे. हा प्रसाद हा भगवंतांच्या, संतांच्या, सद्गुरुरायांच्या अत्यंत कृतकृत्य म्हणजे कृपेचा हा वर्षाव आहे. आणि तो एका वर्षाव झाला तर स्वामी समर्थ म्हणतात भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. किंवा आपले सद्गुरुराया स्थिर रहो आनंदमय रहो गोविंद गोविंद गाया करो म्हणून सांगतात. हा सगळा प्रसादाचाच भाग आहे. तर त्यामुळे आपल्याला प्रसाद कधी मिळतो याची वाट पाहणं खूप गरजेचं असतं.
आपल्याला देव किंवा सद्गुरू प्रसाद लगेच देतील असं अजिबात नाही. काही वेळेला असं होतं की सगळ्यांना वाटतात आणि आपण पुढे नमस्काराला गेल्यानंतर ते आपल्याकडे बघत पण नाहीत. त्यावेळेला मनामध्ये खूप विचार यायला लागतो की आपली सेवा कमी पडली का, काय झालं, का आपल्याला प्रसाद मिळाला नाही, हे आपल्याला कळत नाही. कितीतरी वेळा मंडळी प्रसाद चुकीच्या पद्धतीने घेतात. त्याचा उजवा हात पुढं करतील किंवा डावा हात पुढं करतील, प्रसादासाठी भांडतील, प्रसाद खाली सांडतील. म्हणजे सगळ्याच्या बाबतीत एक विलक्षण तत्व आहे. प्रसाद मागणं ही तुमचं जबाबदारी आहे किंवा मागा तुम्ही, पण कृपा करण्याची वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्यावरती कृपादान होत नाही. आपल्यावरती कृपेची वेळ यावी लागते, आपलं सुकृत फळाला यावं लागतं, त्याच वेळेला ते कृपादान मिळतं. काही काही लोक म्हणतात डोक्यावर हात ठेवा, आम्हाला प्रसाद द्या. जाताना म्हणतात बहिणीला प्रसाद द्या, आईला प्रसाद द्या, ताईला प्रसाद द्या, काकूला प्रसाद द्या, मुलांना प्रसाद द्या. त्यांच्या दृष्टिकोनातून प्रसाद म्हणजे एक पदार्थ आहे. पण खरा प्रसाद काय आहे? तर कृपेचा प्रसाद, भगवंतांच्या दिव्य आशीर्वादाचा प्रसाद, सद्गुरूंच्या दिव्य आशीर्वादाचा प्रसाद, संतांच्या दिव्य आशीर्वादाचा प्रसाद. हा खरा प्रसाद काय आहे की ज्याच्या प्राप्तीबरोबर त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये भगवंतांच्या विषयीचे सर्व भाव हे ज्याप्रमाणे सूर्य उगवल्याबरोबर कमळ उमलतं तसे भाव उमलतात. हा प्रसादाचा खरा हेतू आहे. तो सर्वार्थाने सिद्ध होतो. एखाद्याला प्रसाद प्राप्त होतो त्यावेळेला त्या माणसाची अवस्था एवढी विलक्षण होते की त्या विलक्षण अवस्थेमध्ये त्याला मिळालेला प्रसाद, तो त्या प्रसादाच्या कृपेने त्याचे सगळे दुरितक्षयकारका, त्याचं जे काही दुरित होतं आत्तापर्यंतचं ते सगळं क्षय होतं आणि कारक अवस्था प्राप्त होते. म्हणजे तो खऱ्या अर्थाने परमार्थाला लागतो. म्हणजे परमार्थाच्या वाटेवरती चालताना मिळणारं जी सुयश आहे त्याच्या पहिली पायरी म्हणजे उंबरठा, म्हणजे हा प्रसाद आहे कृपेचा. आणि त्या प्रसादाची याचना तुकोबाराय महाराज करतात. महाराज म्हणतात बाबा प्रसाद द्या, पण मी पुन्हा सांगतो आपल्याला की प्रसाद मिळणं हे हातावरती खडीसाखर, हातावरती पोहे, हातावरती कोरडं सुकं ओलं मिळेल म्हणजे तो प्रसाद आहे हा समज, किंवा आपण त्या मिळाला नाही म्हणून रागवतो किंवा दुःख व्यक्त करतो, हा प्रसादाचा भाग हा असा अजिबात नाही. तर प्रसाद हा कृपेचा क्षण आहे. भगवंतांनी आपल्यावरती, सद्गुरूंनी आपल्यावरती, संतांनी आपल्यावरती केलेली कृपेचा क्षण म्हणजे प्रसाद आहे. आणि त्याची वाट बघायची असती. आणि ती वाट कशी बघायची ते पहिले आपल्याला कळू देत, मग आपण याचा अभंगाचा अर्थ बघूयात. तर वाट कशी बघायची हे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबारायाने सांगितली. तुकोबाराय महाराज म्हणतात की अहो झाली एकसवा तुम्हा आळवोनिया देवा. एकसवा याचा अर्थ असा, एकसवा याचा अर्थ काही काही लोक 1 तास 2 तास असं काढतात, असं नाही. ते एकसवा याचा अर्थ तुमच्यापासून सगळं तुमचं ऐकत असताना मी तुमचं लक्ष माझ्यावरती येणार नाही इतक्या काळजी घेत आड बाजूला थांबलेलो आहे. थोडासा बाजूला थांबलो, पुढे पुढे करत नाहीये. मी थोडा बाजूला उभा राहिलेलो आहे आणि बाजूला उभा राहून मी तुमच्या प्रसादाची, कृपेची, तुम्हाला माझं स्मरण नक्की आहे. सद्गुरूंना, देवाला, संतांना माझं स्मरण नक्की आहे आणि माझी वेळ कोणती येणार आहे हे फक्त ते जाणतात. मी हात पुढं करून मागणं आणि हट्ट करणं हा माझा फायद्याचा भाग नाहीये. तर अहो झाली एकसवा, मी बाजूला उभा राहून, अहो जी हे प्रभो, मी बाजूला उभा राहून मी तुमच्या कृपेच्या प्रसादाची वाट पाहत आहे. तुम्हा आळवोनी या देवा, मी तुम्हाला मनातून आळवते, हृदयातून आळवते, चित्तातून आळवते, मनबुद्धी चित्तातून आळवते, सगळ्या इंद्रियांनी आळवतोय. आळवतोय म्हणजे गातोय. मी तुमची याचनेची वाट पाहतोय, मी जय जयकार करतोय अंतःकरणामध्ये. पण मला माहिती आहे की माझ्या कृपेचा, माझ्यावरती कृपेचा क्षण आल्याशिवाय तुम्ही माझ्याकडे पाहणार नाहीत. त्यावेळेला असं होतं की महाराज माझ्यावर फार रागवतात, मला कायम रागावून बोलतात, किंवा माझ्यावरती असं काय होतं कळत नाही की मी एवढं करून सुद्धा त्यांच्या नजरेत मी का भरत नाही आणि दुसरे काही न करता त्यांच्या नजरेमध्ये कसे काय येतात. हे ज्या ज्यावेळेला विचार येतात त्यावेळेला त्यांनी हा अभंग म्हणावा की हातात दिलेली खडीसाखर हा भौतिक प्रसाद आहे, पण अंतरंगाचे चित्त पालटून टाकणे म्हणजे ध्वन या ताट तयार करणे हा अलौकिक प्रसाद आहे. आणि त्या प्रसादाची वाट पाहत मी एका बाजूला उभा राहून वाट पाहतोय, समोर नाही.
एका बाजूला उभा राहून असा लांब उभा राहून वाट बघतोय. कारण देवांना आठवण आहे माझी, देवाला माहिती आहे, संतांना माहिती आहे, सद्गुरुरायांना माहिती आहे की माझ्यावरती कृपा कशी कधी करायची कधी करायची. थोडं सुकृत माझं जमू देत, थोडं पुण्य माझं जमू देत. सुकृत आहे, पुण्य आहे, तरी गुरु माझ्याकडे बघत नाही. याचा अर्थ काहीतरी गुरुरायांच्या मनामध्ये आहे, तोपर्यंत मला ते देणार नाहीये. एक तुम्हाला मी गुरुचरित्रातली कथा सांगतो. अध्याय क्रमांक 2, सांदीपवीची कथा म्हणून गुरुचरित्रामध्ये कथा येते. तर एक संदीपक नावाचा, दीपकाची कथा आहे. संदीप नावाचा एक मुलगा आहे. तो जरा जाड आहे. पूर्ण कथा सांगायला बसत नाही मी, शेवटचा भाग सांगतो कथेतला. तो जरा जाड आहे आणि तो सगळ्यात खादाड आहे. इतकं खातो त्याची भूकच निवारण होत नाही. तो गुरुरायांच्याकडे आला. गुरुरायांनी त्याला सांगितलं की त्याची भूक कमी व्हावी. गुरुने आधी त्याला सांगितलं की तू गावावर भिक्षा मागून म्हणायची आणि मग जेवण करायचं. गुरूंची सेवा खूप मनापासून करायचा, गावावर भिक्षा मागायचा आणि भिक्षा खाऊन टाकायचा. महिना झाला, हा जाड कसा काय? गुरुनी विचारलं तर म्हणे भिक्षा मी खातो. म्हणे अरे तू चुकतोयस, तू भिक्षा खायची नाहीस, तू भिक्षा आश्रमात द्यायची. मग त्याने पहिल्या महिन्यामध्ये काय केलं, भिक्षा आणून आश्रमात द्यायची आणि परत जाडच झाला. म्हटलं जेवढा जाड कसा झाला? तो मी 2दा भिक्षा मागतो. पहिली भिक्षा आश्रमात देतो, दुसरी भिक्षा मी हादरतो. गुरु म्हटले असं नाही, दोन्ही भिक्षा इथे आणून द्यायच्या. तरीही तो जाड, कळेच नाही एवढं जाड हा कसा काय झाला. विचारलं काय करतो? तर म्हणे तुम्ही मला गाई सांभाळायला पाठवताना तुम्ही भिक्षा ठेवून घेता, मला भूक लागते. मग मी काय करतो, दुपारी कुठली तरी एखादी गाय बघतो आणि त्याचं दूध काढतो आणि चांगलं लिटर 2 लिटर 5 लिटर म्हणजे घागर भर दूध पिऊन टाकतो मी. गुरु म्हटले अरे असं नाही करायचं, गाईचं दूध तू नाही प्यायचं. चल असं नाही, उद्यापासून ते दूध बंद, आजपासून. ठीक आहे. परत महिना झाला, हा असाच जाड. आता काय करतोस? तेवढे मी एकच काम करतो, वासरू ज्या गाईचं दूध पित असतं ना, त्याला वासराच्या तोंडात म्हणजे ओघळणारं दूध आहे त्या ओंधळीमध्ये पितो. गुरुदेव म्हटले हे तर सगळ्यात मोठी चूक आहे, तू उष्ट खातोयस, तुला पाप लागतंय, नाही खायचं. ठीक आहे. आणि एक दिवशी त्याला रानामध्ये गाई चरायला पाठवून दिलं. संध्याकाळ झाली, धौम्य मुनी होते, धौम्य मुनी ते. संध्याकाळ झाली तरी तो संदीपक आला नाही. महाराजांना व्याकुळता आली, हा कुठे गेला? म्हणून धावत 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 सगळीकडे हाका मारल्या, खूप ठिकाणी हाका मारल्या, परंतु हा कुठे गेला समजेना. आणि नंतर क्षीण आवाजामध्ये त्यांना कुठून तरी खोल आवाज म्हणून ते पुढे गेले. तर एका कोरड्या खोल विहिरीमध्ये संदीपक पडला होता. पण तू इथं कसा पडला? तो म्हणे तुम्हाला खोटं बोलायचं नाही. तो सगळं सांगितलं. तुम्ही सांगितलं भिक्षा आणून द्या, मी दिली आणून. दुसऱ्यांदा भिक्षा आणून दिली, गाईचं दूध बंद केलं, वासराचं दूध बंद केलं. पण आज मला एवढी भूक लागली की मला सहन होईना. एवढ्यात काय झालं की कोणीतरी एक चालणाऱ्या गुराख्याच्या पायात काटा मोडला, म्हणून त्यांनी रुईचं झाडाचं पान तोडलं आणि ते टोचलं पायाला आणि काटा काढला. मला कळलं की रुईच्या पानामध्ये दूध आहे आणि हे उष्टही नाही आणि हे कोणाचं नाही, हे खाऊ शकतो. मी रुईचं पानं भराभरा तोडली आणि ते मी प्यायला गेलो. त्यावेळी ते दूध माझ्या डोळ्यामध्ये गेलं. माझे डोळे आंधळे झाले, चालता आलं नाही, मी पडलो. मला भीतीही वाटते की महाराज गुरं तर कुठं चुकली नाहीत ना महाराज, त्यासाठी तुम्ही आलात का? माझ्याकडनं चूक झाली. मी त्या रुईच्या झाडाचा चीक प्यायला काढण्यामुळे माझे डोळे गेले. गुरं सगळी सांभाळली, व्यवस्थित आहेत ना? गुरुदेवाला मोठा आनंद झाला. गुरुदेव म्हटले अश्विनी कुमारांची 2 सूक्त म्हण. त्याने खाली बसून 2 सूक्त म्हटली. गुरुदेवाने हात पुढं करून त्याला उचलून वरती घेतलं आणि डोक्यावरती हात ठेवला. बाळा तू कृतकृत्य झालास. गुरूंचा शब्द पडून न देता, एकदाही खोटं न बोलता, गुरूंशी खोटं न वागता जसं आहे तसं वागलास. रुईचा चीक डोळ्यामध्ये गेला तरी चिंता एकच की गुरुसेवेत अंतर पडलं नाही ना. हा कृपेचा क्षण आला. अशी कृपा केली की सांगितलं की इथून पुढे गुरुसेवा काय असती हे जगताला संदीपकावरून कळेल. त्याच्यानंतर संदीप हे नाव जगाला प्राप्त झालं. तर हा संदीपकाचं आख्यान हे गुरुचरित्राचा पाया आहे. तर इथे माझ्यावरती गुरुकृपा कधी होईल, माझ्यावर संत कृपा कधी होईल, माझ्यावरती सद्गुरूंची कृपा, संतांची कृपा, भगवंताची कृपा कधी होईल. आणि कृपेची याचना मी करायची आहे, पण कृपेच्या क्षणाची मी मिळत नाही म्हणून त्रागा करायचा नाहीये, मी वाट पाहायची आहे. कदाचित मला ध्रुव बाळासारखी 6 महिन्यात कृपा होईल, कदाचित प्रल्हादासारखं माझ्यावरती भयंकर अत्याचार, आनंदित अत्याचार झाल्यानंतर माझ्यावरती कृपा होईल.
प्रल्हादावरती जेवढे अत्याचार त्याच्या वडिलांनी आणि सगळ्या लोकांनी केले तेवढे अत्याचार तर आपल्यावरती खचितच झाले नाहीत. कदाचित कृपेला एखाद्या व्यक्तीला जसं त्या शबरीला कृपा होण्यासाठी 100 वर्ष रामाची वाट पाहावी लागली, त्याच्यानंतर त्यावर कृपा झाली. शबरी तरी भाग्यवान की तिला 100 वर्षानंतर तरी कृपा झाली. पण त्यापेक्षाही अत्यंत वाट बघणारी, कृपेची वाट बघणारी कोण होती तर ती गौतम ऋषींची पत्नी अहिल्या होती. ती अहल्या तर शिळा होऊन 1 युगापर्यंत जमिनीत बसली होती. कधी प्रभू राम येतील, आश्रमात या कधी येशील रामा रघुनंदना म्हणून वाट बघत होती. मग आम्ही वाट का बघायची नाही सद्गुरूंच्या कृपेच्या प्रसादाची? आम्ही वाट का बघायची नाही भगवंताच्या कृपेची? आम्ही वाट का बघायची संतांच्या कृपेची? आम्हाला एवढी उतावीळ का? त्याचं कारण असं आहे की पियाळा तरी हो गोरी. आम्हाला वाटतं की आम्ही जरा जप केले, आम्ही जरा केले, काय महाराजांच्या फार जवळचे झालो, आम्ही देवाच्या फार जवळचे झालो. अरे भल्यांना ते परीक्षा घेतल्याशिवाय पुढे जाऊ देत नाहीत. अरे लक्ष्मीची परीक्षा घेतल्यानंतर जिच्या गळ्यात हार घालून लग्न केलं तिच्याशी, असं हा नारायण हा काय इतक्या पटकन समज पावणार आहे? अरे ह्या नारायणाने शंकरांची परीक्षा घेतली. मोहिनी अवतारामध्ये शंकरांनी त्यांना मिठी मारली आणि त्यावेळेला नको त्या अवस्थेमध्ये शंकर भगवान पोचले, नंतर कृपादान केलं. म्हणजे जिथे शंकरानं या मार्गाचा कापाडी महेश आहे अजूनही, असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरमध्ये लिहून ठेवलं. मग कृपा शंकरांवर व्हायला एवढा वेळ झाला होता, प्रल्हादावर झाला होता, तर काय चटकन कृपा होणार आहे? पण कृपेची प्रार्थना करायची आहे आणि आळवत म्हणजे भगवंताला आळवत याचना करत सतत जे गुरुनी नाम दिलेलं आहे ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, आणि वाचेशी सद्गद जपे आधी. गदगदून ते जपा. ते नाम घेता डोळ्यात पाणी आलं पाहिजे, अंग थरथरलं पाहिजे, अष्टसात्विक भाव उदयाला आले पाहिजे, असं जप करा. एक क्षण असा येईल की ज्या क्षणाला भगवंत तुमच्याकडे पाहतायत की तो क्षण यावा. जसं खरी बाई दूध तापत ठेवल्यानंतर दुधापाशी उभी राहते, पण दुधाला मंद आचेवर ठेवते. कारण का? तर दूध खाली करपू नये म्हणून आच मंद ठेवते आणि दूध वर यायची वाट पाहते. दूध तापलेलं कळतं, पण जोपर्यंत दूध संपूर्ण स्वतः वरती येत नाही उचंबळून, तोपर्यंत ती बाई दुधाला खाली उतरवत नाही. सद्गुरू राय सुद्धा भगवंत सुद्धा उचंबळण्याची वाट बघतात. रामकृष्ण नामी उन्मनी साधली तया असे लाभले सकळ सिद्धी. ही उन्मनी अवस्था आली पाहिजे, हे उचंबळून आलं पाहिजे. हे उचंबळून माझं भाग्य कधी येईल, माझं हृदय कधी उचंबळून येईल, माझी घागरी कधी भरेल प्रेमाने, ह्याची वाट पाहिली पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात आम्हाला पहिल्यांदा सांगतात की अहो झाली एक सवा. झाली याप्रमाणे एक सवा एका बाजूला उभा राहिलेलो आहे मी, कारण तुम्ही कृपा करणार मला खात्री आहे. पण मी तुम्हाला सांगणार नाही की माझ्यावर लगेच कृपा करा, माझी पूर्ण परीक्षा करा. काय वाटेल ते हो, तुटो हे शरीर फुटो हे मस्तक, नामाचं गजर सोडू नये. मी सोडणार नाही, मी करत राहीन. सगळ्या संतांनी दुःख भोगलं. ज्ञानेश्वर महाराजांना ते केवढा अपमान झाला, सहन केलं. तुकोबारायानं तर एका वेश्याने तुमच्या गर्भ माझ्या पोटात वाढतो म्हणून अपमान केला. जनाबाईला तर पांडुरंगाच्या गळ्यातला हार चोरला म्हणून सुळावर देण्याचा अपमान केला. तुकोबारायानं तर तू मंदिरामध्ये गेलास आणि भगवंताला दैवात खाऊ घातला आणि तो दैवात भगवंताच्या शेल्यावरती साडलेला आहे आणि तो तुझाच हात दैवात तू देवाला विटाळवलंस म्हणून त्याला बाबळीच्या काट्याची भरलेली फांदीने बडवलं. आणि शेवटी ठरलं की या चोखोबाला बैलगाडीच्या मागे बांधायचं आणि रस्त्याने त्याला ओढफड फरफडत न्यायचं. मग चोखोबारायांना बैलगाडीच्या मागे बांधलं दोरांनी आणि बैलांना हाकला सुरुवात केली, पण बैल काय पुढे जाईनात. बैलांच्या पाठीवरती सापकाचे फटके मारले, पण बैल पुढे जाईनात. आणि चोखोबाया डोळे मिटून फक्त पांडुरंग करत होते. काही केल्या कळलं नाही. त्यावेळेला कृपेचा क्षण आला आणि मग लोकांना कळालं की बैल मारलं तरी पुढे जात नाहीत, कारण बैलांच्या पुढे ती धुरणीला धरून स्वतः पांडुरंग उभा होता. पुढे जाऊ यायचं नाही, तुम्ही इथे उभे राहा. सांगताना माझ्या अंगावरती काटा येतोय. कृपेची वेळ कधी येते त्याची वाट बघावी लागते. आणि मग त्याच्यानंतर बाकीच्यांना पांडुरंग दिसला नाही, पण बैलांना दिसला, चोखोबारायांना दिसला, नामदेवरायांना दिसला, जनाबाईला दिसला. भगवंत पुढे आले आणि चोखोबाच्या पाठवून हात फिरवला, त्याला दुःखमुक्त केलं आणि सांगितलं की नदीच्या पलीकडे तिथं राहा, तू नदीच्या पलीकडे राहा, म्हणजे कोणाला तू दिसणार नाहीस.
एका बाजूला राहा, पण फक्त मी तुला पाहत राहीन. तरी ती सेवा केली आणि म्हणून आज चोखोबारायांची पायरी आधी आहे. तिला आधी नमस्कार केला जातो आणि मग पांडुरंगाकडे जातो आपण. आपल्यावरती कृपा कधी होईल याची वाट साधकाने बघायची असते आणि त्या क्षणाची तयारी सतत प्रत्येक क्षण करायची असते आणि ही तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. तुकोबाराय महाराज त्या तयारीचे वर्णन सांगतात आणि त्याला म्हणतात की देवा, तू जे काही कृपा करतोस ना ती आम्हाला धारण तर करता आली पाहिजे. पुष्कळ लोकांना तीर्थ पिता येत नाही. मला खूप राग येतो अशा लोकांचा. तीर्थ हातात दिलं की तोंडाने आवाज तरी करतील आणि पिता पिता 2-4 थेंब खाली पाणी जमिनीवर सांडतील. सगळ्यात वाईट गोष्ट जर कोणती असेल तर ज्याच्या हातून तीर्थ जमिनीवरती पडलं त्याला जेवढे थेंब आहेत कितीतरी जन्म पुढे जावं लागतं. एक थेंब खाली पडता कामा नये. तीर्थाची बारीक असं घ्या आणि ते बरोबर घेऊन तेवढंच पिऊन टाका. तेवढं तीर्थ हातावरती घ्या की जे खाली सांडणार नाही. आणि तीर्थाचा महिमा तर भगवंतांच्या भोजनाच्या प्रसादापेक्षाही जास्त आहे. कारण ते चरणतीर्थ आहे. त्या चरणतीर्थाच्या जोरावरती त्या केवटाने म्हणजे नाविकाने प्रभू रामचंद्रांचे पाय धुवून सगळ्या जगताचा उद्धार केला होता. आपण रामचरित रामायणामध्ये गोष्ट ऐकलेली आहे. तर ते चरणतीर्थ महिमा तर ते कधी आहे तर द्यावे धुवून या ताट. ताट शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक ताट म्हणजे आपण म्हणतो देवपूजेचं ताट म्हणजे ताम्हण. ते ताम्हण मध्ये तुमचे पाय धुतल्यानंतर जे तीर्थ मिळतं द्यावे धुवून या ताट, तर त्या ताटामध्ये तुम्हाला धुतल्यानंतर म्हणजे तुम्हाला स्नान घातल्यानंतर जे काही शेष खाली पाणी राहतं म्हणजे जे काही प्रसाद राहतो. आपण सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर देवाला अभिषेक केल्यानंतर ब्राह्मण आठवणीने पंचामृतामध्ये देवाच्या पूजेच्या ताम्हणातलं पाणी घेतात आणि ते भांडभर पाणी ते पाण्यात टाकतात. मग सगळ्याला तीर्थ आणि प्रसाद मिळतो. त्याला तीर्थप्रसाद म्हटलं जातं. तर तीर्थही आहे आणि प्रसादही आहे. तर द्यावे धुवून या ताट म्हणजे कोणतं ताट धुवून द्यायचं आहे तर ताट या शब्दाचा दुसरा अर्थ ताम्हणं असं आहे किंवा ज्याच्यामध्ये देवाचं संतांचं स्नान होतं असे किंवा ज्याच्यामध्ये आपल्या सद्गुरुरायांचे पाय धुतले जातात ते ताट आहे. त्याचा प्रसाद मला द्या. तुमच्या प्रसादाची मी वाट पाहतोय की तुम्ही द्या मला. आणि त्याचा शेष म्हणजे थेंबर मी घेईन. तुम्ही भोजन केल्यानंतर जे उरेल त्याचं थेंबर मी थोडंसं घासभर मी घेईन. संतांचं उष्ट भ्रष्टमतीतून बाहेर काढतं ते उष्ट मी खाईन. किंबहुना संत जे बोलतात त्यांच्या मुखातून जे शब्द निघतात ते भगवंतांचे विषय असतात. त्याने आमचं अंतःकरण पालटतं. अंतःकरणात शुद्धता येते. ही जी शुद्धता आहे त्या शुद्धतेचा जो शेष आहे तो शेष तुमचं भोजन झाल्यानंतर म्हणजे ज्याला संतांना पूर्ण आनंद असतो त्या आनंदाच्या अवस्थेत ते भगवंताशी ऐक्य पावतात आणि डोळे उघडे ठेवून डोळे बंद ठेवून ते भगवंताला पाहतात आणि भगवंताला पाहिल्यानंतर भगवंतांचं जे गुणवर्णन करतात ना ते गुणवर्णनच अमृता समान असतं. तो शेष जसं शुकदेवांनी भगवंताला पाहिलं आणि त्याचा शेष बाकी मिळाला 2 जणांना. एक प्रसाद मिळाला. तो प्रसाद राजा परीक्षितीला मिळाला आणि शेष मिळाला तो रोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रवाचा पुत्र रोमहर्षणाला मिळाला. सुतांना मिळाला. सुतांनी भागवतामध्ये स्पष्ट प्रथमच सांगितलं की माझ्या गुरुदेवांनी अत्यंत कृपावंत होऊन परीक्षिती राजाला जो प्रसाद दिला तो नंतर शेष मला दिला. भागवताच्या प्रथम स्कंदामध्येच हे वर्णन येतं आणि महात्म्यामध्ये पण वर्णन येतं. तर हा जो भाग आहे हा शेष आहे. तो शेष घेऊन जाईन तुमची झाली या भोजन. ज्या वेळेला आम्ही भगवंताकडे अनविष नेत्रांनी पाहतो आजही आपण शेष घेतोच ना. ध्रुवाने भगवंताला पाहिलं. ध्रुवाला बोलता आलं नाही आणि भगवंताने ध्रुवाच्या गालाला कृपया स्पर्शम बालम कपोले म्हणून शंखाचा स्पर्श केला. ध्रुव बोला लागला. ध्रुवाच्या ओढातून शब्द काय निघाला? योंत प्रविशम वाची मम प्रसुप्ताम संजीव येत्य शक्तिधर स्वधामना अन्यांशहस्त श्रवण स्वगादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. हे ध्रुवाच्या तोंडातून भगवंताला पाहून कृतकृत्य होऊन निघालेले शब्द शेष आपण घेतो. याचा उच्चार आपण करतो मग भागवताला प्रारंभ करतो. कारण का? आणि ध्रुवरूपी संतांनी ग्रहण केलेला प्रसाद आहे आणि तो आम्हाला मिळालेला आहे. आपण म्हणतो भरोनी सद्भावाची अंजुळी ज्ञानेश्वर महाराज बोललेले आहेत. आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसू पावले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता. हे शब्द ज्ञानेश्वर महाराजांचे उच्चारलेले आहेत. त्यांचे उच्चाराला शेष प्रसाद मला मिळालेला आहे. आता हृदय आफुले
चौफाळून या भले वरी बैसू पाऊले श्री गुरूंची ऐके भावाची अंजुळी सर्वेंद्र कुळंगुळी भरून ये पुष्पांजळी अर्घ्य देऊ आनंदी देखील धुवट वासनाचे तन्निष्ठ ते लागत असे आबोट चंदनाचे प्रेमाचेरी भांगारे या गुरुजन सेवा हो पात्र जयाची या दैवा तो सकलार्थ मिळावा पाटू बांधे सकलार्थ मिळावा तू सगळी कृपेने प्राप्त करून पाटू बांधे तो बांधून आपल्याबरोबर घेऊन तो प्रसादी कृत्य होतो हा उष्टा प्रसाद आहे. या प्रसादाची याचना तुकोबारा करतात आम्हाला शिकवतात की प्रत्येक वारकऱ्याने प्रत्येक भगवत भक्ताने प्रत्येक शिष्याने प्रत्येक साधनेने उभा राहावं आणि वाट पाहावी की कोणत्या क्षणी भगवंतांच्या कृपेचा वर्षाव माझ्यावरती होईल. मी त्यांना सांगायचं की माझ्यावर कृपा करा हा माझा अधिकार नाही. त्यांना ज्ञात आहे की माझ्यावर कृपा कधी करायची. माझं भांड भरलं की माझी घागर वाजणं बंद होईल. अर्ध भरलेलं भांडी घागर ती डबलब डबलब वाजती. माझं भांड भरलं की घागर वाजणं बंद होईल आणि घागर वाजणं बंद झालं की ती घागर भगवंत त्याच्यावरती हात ठेवेल कृपेचा. त्या कृपेचा हात ठेवला जाईल त्याची वाट पाहायची. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात अहो झाली एक सवा आडबाजूला उभा राहून तुम्हा आळवणी देवा. मी आडबाजूला उभा राहून तुमच्यासाठी मी सेवा करत उभा राहिलेलो आहे. जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा करा. आणि मी कशी सेवा करतोय तर मला खात्री आहे की या जन्मात मला तुम्ही सगुण दर्शन देणार आहात. तुमची माझ्या कृपा होणार आहे. मला तुमच्या प्रेमाचा वर्षाव माझ्यावरती होणार आहे होत आहे होत राहील आणि मी त्या वर्षावरती नाहून निघणार आहे. तुम्ही उचलून मला मांडीवरती बसवणार आहेत. हा मला कृपेचा वर्ष आहे कारण माझ्या गुरूंनी संतांनी देवा तुम्ही मला जे नाम दिले ते नाम तुका म्हणे एकचित्त ते एकचित्त करून ते नाम मी हृदयामध्ये जपतोय. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरो निश्रीहरी जपे सदा. ते मी चित्तात जपतोय आणि करूनी राहिलो निवांत. मी ते जप करतोय आणि मी निवांत आहे कारण मला खात्री आहे की माझ्यावर कृपा आज आत्ता झाली नाही तरी थोड्या वेळाने जेव्हा माझी परिपूर्तीची वेळा येईल त्यावेळेला मला तुम्ही अपूर्ण ठेवणार नाही आहात. गंगेच्या पाण्यात कसं जरी पडलं तरी गंगा स्नान होतं आणि पापक्षालन होतं. मी तर तुमच्या नामरूपी गंगेमध्ये पडलेलो आहे. माझं पापक्षालन होणार नाही का? माझ्या कृपेचा वर्षा होणार नाही का? मला प्रेम प्राप्त होणार नाही का? होणार आहे आणि हा मला विश्वास आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात की मी एका बाजूला तुमच्या समोर न येता बाजूला जाऊन तुम्हाला सतत आळवतो आहे आणि तुमच्या नामाचंच गुणवर्णन चित्तामध्ये असल्या कारणामुळे मी एक चित्त होऊन तुमचं नाम गुणगण सतत गात असल्या कारणामुळे तुकोबारा म्हणतात की मी ते केलं राहत असल्यामुळे मी आता निवांत आहे. मला खात्री आहे की माझी पण वेळा येणार आहे. तुका म्हणे एकचित्त करोनी राहिलो निवांत. वाट पाहतोय कारण जो 28 युग उभा आहे त्याला 28 युगामध्ये जन्माला किती जीव आले आणि त्यांची काय काय कर्म सगळं माहिती आहे. मग मी किती असणार आहे मोठा आणि माझे असे किती जन्म झालेत आणि माझ्याकडनं असं काय चांगलं वाईट घडलंय पण माझ्या सुकृताची परिपूर्ती होण्याची वाट मी पाहतोय की देव संत गुरु हे कधी कृपादान करतील. मी कायम तयार आहे. म्हणून निवांत राहिलेलो आहे. एकचित्त करून राहिलेलो आहे. शेषाची वाट बघतोय. मी प्रसादाची वाट बघतोय. हा मला प्रसाद देवाचा संतांच्या गुरूंचा प्रसाद प्राप्त करायचा आहे. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. प्रेमपूर्वक श्रवण करा. हा प्रसाद कधी मिळतो त्याची गोष्ट सांगतो. भागवतामध्ये 8व्या स्कंदामध्ये गजेंद्र मोक्ष नावाची कथा आहे. त्या गजेंद्र मोक्षाच्या कथेमध्ये सांगितलं जातं की त्रिकुटाचल पर्वताच्या रांगांच्या मध्ये असलेल्या एका सुंदर जलाशयाच्या बाजूला एक गजेंद्र नामक हत्ती होता आणि त्या हत्तीला 10,000 हत्तींचं बळ होतं. अनेक हत्तीने त्याच्या पत्नी होत्या आणि अनेक पिल्लं त्यांची होती. एकदा उन्हाळ्याचा त्रास झाला आणि तो सरोवरामध्ये गेला. जाताना त्यांनी वाटेतली झाडं मोडली आणि तो पाण्यामध्ये गेला आणि भरपूर पाणी प्यायला आणि आनंद घेतला. तेवढा एका नकराने म्हणजे मगरीने त्याचा पाय पकडला आणि मगरीने पाय पकडल्यानंतर त्याच्या जातवंद्याने तो सोडवण्याचा प्रयत्न केला पण तो सुटका त्याची काही झाली नाही. शेवटी तो व्याकुळ झाला आणि मग त्यांनी भगवंताला हाक मारायला सुरुवात केली. देवा माझ्यावरती कृपा करा. या अज्ञानरूपी शरीरातून मला बाहेर काढा. म्हणून तो व्याकुळ तिने भगवंताची प्रार्थना करू लागला. मग त्यावेळेला भगवान परमात्मा जे आहेत ते गरुडावरती बसून आले आणि गरुडावरती बसून आलेल्या परमात्म्यांनी काय केलं
की खाली येत असताना गजेंद्राने आपल्या हातातलं एक फूल होतं, म्हणजे सोंडेतून एक सरोवरातलं फूल घेतलं आणि भगवंताला अर्पण केलं आणि भगवंताने सुदर्शन चक्र काढलं आणि ते चक्र जोरात साटकन गेलं आणि त्याने त्या ग्राहाला म्हणजे त्या मगरीला कापलं आणि भगवंताने मग असं दोघाही हातात उचललं आणि त्याला काठावरती आणून ठेवलं. कथा संपली. पण याचा अर्थ कधी नीट विचारात घेतला आपण? हा गजेंद्र म्हणजे जीव आहे, म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. या संसार रूपी चिखलात, पाण्यात, सरोवरामध्ये आपण अडकलेलो आहोत. आणि नक्र म्हणजे जो आहे ना नक्र, हा नक्र म्हणजे मगर जी आहे ना, ती मगर म्हणजे आपले प्रारब्धातले भोग. ते प्रत्येक जीवाचा पाय पकडून ठेवतात. त्या प्रारब्धातले भोग, सुख दुःख आणि जन्ममृत्यू हा पाय पकडलेला आहे. आणि असं जगातलं एकही जीव नाही की ज्याला प्रारब्धाच्या अधीन नाही. फक्त परमात्मा प्रारब्धाच्या अधीन नाही, संत प्रारब्धाच्या अधीन नाही, बाकी सगळे जीव प्रारब्धाच्या अधीन आहेत. आणि प्रारब्ध रूपी, सुखदुःख रूपी, दुःख रूपी मगरीने जेव्हा पाय पकडला ना, त्याला भल्या भल्याने ती मगर पाण्यामध्ये ओढणार आणि मारणारच. आणि प्रारब्ध आहे त्याचं. पण ज्याप्रमाणे गजेंद्राने भगवंताला हाक मारली की तू कोण आहेस मला माहिती नाही, एखाद्या कसलेल्या नटाचा मूळ चेहरा माहिती नाही, तसं तुझं मूळ रूप मला माहिती नाही, पण मी तुला अज्ञानातून बाहेर मला अज्ञानरूपी शहरातून बाहेर काढण्यासाठी मी तुला हाक मारतो. अशा रीतीने त्या गजेंद्राने हाक मारल्याबरोबर भगवंत आले. पण भगवंतांचं फक्त पितांबराचं दर्शन त्याला झालं होतं. त्याच्यावर तरी समजला की देव आलेले, म्हणून त्यांनी सोंड्यातून पुष्प उचलून देवाला अर्पण करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही देवाला आधी काहीतरी द्या, त्याची वाट पहा. गजेंद्र वाट पाहत होता, पाण्यामध्ये आड बाजूला वाट पाहत होता, बुडला होता. त्याला भगवंताने सुदर्शन सोडलं. सुदर्शन म्हणजे काय हो? तर भगवंताने असं चक्र सोडलं की जे चक्र कालचक्राला, म्हणजे आमच्या सुखदुःखाला, आमच्या प्रारब्धाला, आमच्या सगळ्या जन्मातल्या कर्मांना भेदून टाकणारं ते चक्र काय करतं, तर जे पाय पकडणारी मगर आहे ना, म्हणजे सुखदुःख आहेत ना, जे प्रारब्ध आहे ना, त्या प्रारब्धालाच कापून टाकतं. आणि माझं पकडलेला पाय, हे प्रारब्धाने पकडलेलं, मला मी अडकलेलो, हे कधी कापलं जाईल याची मी वाट पाहायची आहे. त्याला म्हणतात की पाहे प्रसादाची वाट. ही वाट बघायची आहे की देव कृपा करणार आहे, पण मी इतक्या तळमळीने त्याला हाक मारावी. तर ओळखावं की देवाने हत्तीला मारलं नाही, देवाने प्रारब्धाला मारलं. देव काय म्हणतात की अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाव. तू किती पापी असलास तरी तो माझ्याशी अनन्य भक्त होतो, त्याला मी सोडवतो. किंबहुना देव काय म्हणतो, तरी काय सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुच. तू सर्व सोड आणि मला शरण ये. जो मला शरण आला त्याला मी सगळ्या प्रकारच्या पाप पुण्यातून सोडवतो. म्हणजे काय करतो, तर तो त्याच्यावरती कृपा करतो. ही कृपा म्हणजे काय, तो तुकोबाराय महाराज अभंगाच्या या प्रथम रूपात सांगतो की पाहे प्रसादाची वाट. तुमचा कृपा प्रसाद मला कधी प्राप्त होईल. सुवर्णमणी ये सोनिया, ये कल्लोळ जैसा पाणिया, तैसेच धनंजया शरण येई मज. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वाक्य सांगितलं कसं शरण जायचं. ती शरणागती कशी आहे ते माऊली तुकोबाराय महाराज या अभंगामध्ये सांगतात की अशी शरणागती घेऊन भगवंतांचे पाय ज्या ताटात धुतले जातात ते ताम्हण, त्यातला एक थेंब मिळतोय का त्याची वाट मी बघायची. द्यावे धुवून या ताटात, एक थेंब पाणी मला तीर्थ मिळतंय का. ते मिळालं तीर्थ मी एक क्षणभर खाली फेकणार नाही, जिवेनी चाटणार नाही, मी अलगद पिन, मस्तकाला लावीन आणि माझ्या शरीराला, माझ्या बुद्धीला, सगळ्याला मी कृतकृत्य करून टाकीन. शेष घेऊन जाईन तुमची झाली या भोजन. तुम्ही जेवढं द्याल तेवढंच मी घेईन आणि तेवढ्यात मी कृतकृत्य होईल. नामदेवराय महाराज म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी. भागवतातलं एक प्रसंग, ग्रंथातली एक ओवी, प्रवचनातला एक शब्द आपल्या अंतःकरणाला धुवून काढण्यासाठी समर्थ असतो. तो शेष, त्याची वाट पाहावी. तू शेष घेऊन जाईन तुमची झाली या भोजन. पण नियम काय, हा नियम कधी चुकू नका. अहो झाली एक सवा, एका बाजूला उभं राहावं. मी केलं हेही सांगू नये, मी करतोय हेही आठवण ठेवू नये. फक्त कृपेची वाट पाहत आपण कुठल्याही प्रकारातून एक्सप्लेनेशन न देता, विचार न करता बाजूला शांत उभं राहावं. मी केलं म्हणून पण बोलायचं नाही, कारण देवाला माहिती नशी एकही गोष्ट नाही आहे. किंबहुना माझ्या आता किती जन्म झाले आणि प्रत्येक जन्मात माझ्याकडनं काय काय घडलं हे सगळं त्याला माहिती आहे.
फक्त मी एक करायचं आहे की एकसावा बाजूला होऊन आळवायचं भगवंताला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ त्याला जप करायचा आहे. आणि तुकोबाराय म्हणतात की असा बाजूला उभारून मी एकचित्त होऊन माझ्या सद्गुरून दिलेले नाम राम कृष्ण हरी मी शांतपणे चित्तात जप करतोय. ज्ञानदेवा मुमे जपमाळा अंतरित असं माझ्या चित्तामध्ये सद्गुरून दिलेलं नामाचा जप करतोय आणि म्हणून करोनी राहिलो निवांत. आता मी अत्यंत निवांत आहे. मला खात्री आहे की ह्याच जन्मात ह्याच डोळ्यांनी आणि ह्याच शरीराने मी तुला पाहणार आहे आणि तुझ्या चरणाला मिठी मारणार आहे, नमस्कार करणार आहे आणि मी तुझ्या चरणाला आलिंगन पण देणार आहे. कारण तू अत्यंत कृपाळू आहेस, तू खूप कृपाळू आहेस. तू कृपा करतोच करतो. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही गजेंद्राने धावा तुवा केला विठाई. पांडुरंगे येई व पांडुरंगे जीवाची जीवलगी येई व पांडुरंगे. तर अंबऋषी कारणे कृष्णलीचे विठ्ठले तू असा प्रेमळ आहेस, तू कृपा करणार आहेस हे मला निश्चित माहिती आहे. त्यामुळे हा अभंग आपली सेवा झाल्यानंतर भगवंतापुढे म्हणायचा वारकरी संप्रदायाचा, भागवत संप्रदायाचा, वैष्णव संप्रदायाचा प्रगाध आहे. आणि ते म्हणतात मोठे महाराज ते इतक्या कळवळून हा अभंग म्हणायचे. त्यांचे शब्द आजही कानामध्ये आहेत. आणि तेव्हा तोच प्रेमानंद जो आहे तो तुम्हा आम्हा सर्वांना मिळावा. वाट पहा. अध्यात्मामध्ये थोडी वाट बघायची असते, पण ती वाट पाहण्यामध्ये स्वतःला घडवायचं असतं. वीट वाळल्यानंतर भाजली जाते, कच्ची वीट भाजली जात नाही. ओली वीट भाजायला ठेवत नाहीत, आकार वेडावाकडा होतो. वाळल्यानंतर माठाला भाजलं जातं. आधी जरा वाळण्याची वाट बघा, पूर्वजन्मातले सुकृत संपायची वाट बघा, सूर्यनारायण रूपी सद्गुरूंची वाट बघा. यथायोग्य काळ होईल, तुमच्यावरती कृपा धरणार आहेत. फक्त एकच करा, ते म्हणजे सद्गुरून दिलेलं नाम मुखामध्ये अखंड घेत एक चित्त करत निवांत रहा. उगार आहे निवांत शिणसी वाया सायासे करसी प्रपंच दिननशी हरिसी न भजसी. का भजत नाही कवण्या गुणे. म्हणून तुकोबाराय महाराज म्हणतात की तुका म्हणे एकचित्त करोनी राहिलो निवांत. पंढरीनाथ भगवान की जय. झालेली सेवा भगवंताने अर्पण करूयात आणि त्याच्या कृपाप्रसादाची आपण वाट बघू. सद्गुरून दिलेलं नाम आपल्या हृदयामध्ये धारण करून आपण तिचा अखंड जप करत करत श्री गुरुरायांची, भगवंतांची, संतांच्या कृपेची वाट बघू. कारण ती ह्याच जन्मात मला कृपा करणार हा विश्वास मला आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.